जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार. शिक्षणाधिकाऱ्यांसमोर राजरोसपणे सामूहिक कॉपी. संस्था चालकांची मात्र मुजरी. गेल्या अनेक वर्षापासून कॉपीमुक्त अभियान चालवले जाते. या अभियानासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वेळोवेळी पथके तयार करून कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. परंतु परभणी जिल्ह्यात पिंगळी रोडवरील सरस्वती ज्युनियर विद्यालयात 12वीच्या परीक्षेत सामूहिक कॉपीचा प्रकार या केंद्रावर कार्यरत असलेले पर्यवेक्षक यांनी उघड केला आहे. हा प्रकार जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत कळवूनही संबंधित संस्थेवर कुठलीही कार्यवाही झाली नाही, हे एक आश्चर्यच आहे. अनेक परीक्षा केंद्रावर कॉपीचे प्रकार सर्रास चालतात. हे प्रशासनाबरोबरच शिक्षण विभागालाही माहीत आहे. परंतु शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संगनमत करून हा प्रकार घडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मी कल्याण जलवी ओंकारेश्वर विद्या मंदिर त्रिधारा क्षेत्र येथे शिक्षक या पदावर कार्यरत असून माझी सरस्वती ज्युनियर कॉलेज पिंगळी रोड या ठिकाणी पर्यवेक्षणासाठी माझी तिथं कार्य म्हणजे माझी ड्युटी लागलेली आहे. तर मी त्या ठिकाणी 20 तारखेला जॉईनिंग म्हणजे रुजू होण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो. रुजू होऊन परत आलो तर दुपारी मी ह्या केंद्र जे आहे हे केंद्र खूप त्या ठिकाणी कॉप्यांचा सुळसुळाट चालतो हे असं मला माहीत होतं. याची सूचना मी एका संबंधित म्हणजे अधिकाऱ्यामार्फत ह्या जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री वाऊळ मॅडम यांच्या कानावर घातली आणि केंद्रावर पोहोचल्यानंतर अगोदर मी एक संबंधित अधिकाऱ्यामार्फत माननीय जिल्हा शिक्षणाधिकारी मॅडम यांना परत ह्या घटनेची सूचना दिली की त्या ठिकाणी 1100 विद्यार्थी संख्या असून 41 वर्गखोल्या आहेत आणि त्या ठिकाणी सामूहिक कॉपीचा मौखिक कॉपीचा प्रकार होत असतो. पण संबंधित शिक्षणाधिकारी मॅडमनी याचा मला काही प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे मी लगेच जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातून मी जिल्हाधिकारी साहेबांचा वैयक्तिक मोबाईल घेऊन त्या वैयक्तिक मोबाईलवर मी सुद्धा मेसेज पाठवले आणि मग 11 वाजता परीक्षा सुरळीत सुरू झाली. त्यानंतर 11 ते 12 सगळं व्यवस्थित होत असताना 12 वाजता केंद्राचे जे संचालक आहेत आणि त्यांचे सहकारी माझ्या हॉलवर आले आणि आम्हाला ह्या हॉलमध्ये प्रश्नाची उत्तरे सांगायची आहेत. मग मी म्हटलं माझ्या हॉलमध्ये ते जमणार नाही तुम्हाला, मी याला सहमती नाही. त्यांना मजाव केला म्हणून त्यांनी मला 12 वाजताच ह्या परीक्षेच्या कार्यातून कार्यमुक्त व्हा असे सांगितले. मी त्यांना सांगितलं की माझ्या सगळ्या पेपरवर सह्या वगैरे झाल्यात. मी 11 ते 2 हे माझं जे बोर्डाचं जे काम आहे ते पूर्ण करूनच मी कार्यमुक्त होणार. तोपर्यंत मी 11 ते 2 ह्या हॉलमधून जाणार पण नाही आणि हॉलमध्ये कोणाला येऊ पण देणार नाही. आणि त्यावेळेस मी त्या ठिकाणी माझ्याच हॉलमध्ये दुसरा एक हॉल होता त्या ठिकाणी राजरोसपणे त्या केंद्राचे जे सहकारी आहेत त्यांनी तिथं सामूहिकपणे विद्यार्थ्यांना उत्तरे सांगले आणि त्याचे माझ्याकडे 3 पुरावे फोटो पण आहेत आणि ते संबंधित मी अधिकाऱ्यांना सुद्धा ते दिलेले आहेत. त्यानंतर मी जिल्हाधिकारी साहेबांना भेट घेऊन रीतसर तक्रार केली. झालेल्या घटनेचे सगळे पुरावे मी सगळे कलेक्टर साहेबांना सादर केले. त्या साहेबांनी सुद्धा याची दखल घेऊन शिक्षणाधिकारी मॅडम यांना सूचना करून आणि ही परीक्षा सुरळीत कशी होईल याची त्यांना सूचना केली. परत दुसऱ्या दिवशी सुद्धा ह्या केंद्रावर शिक्षणाधिकारी मॅडम उपस्थित असून सुद्धा तिथं सुद्धा हा सामूहिक कॉपीचा प्रकार थोड्या प्रमाणात झालाच. त्या ठिकाणी संपूर्ण तिथं आळा बसला नाही. त्यानंतर मी परत 25 तारखेला त्या घटनेची माहिती घेतली आणि ही माहिती परत जिल्हाधिकारी साहेबाला आणखीन कळवली आणि 26 तारखेला मला परत शिक्षणाधिकारी मॅडमनी बोलून झालेल्या घटनेचा पूर्ण अहवाल 6 पानी अहवाल मी त्या ठिकाणी लिहून त्यांना दिला. त्या अहवालाची प्रत मी आज सकाळी 11 वाजता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना पण ह्या ठिकाणचा जो प्रकार आहे तो परत चालू झालेला आहे किंवा याच्यावर कुठेही थांबण्यात आले नाही याची कार्यवाही करावी यासाठी मी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली. त्यावेळेस आज जिल्हाधिकारी साहेबांनी दुपारी संपूर्ण यंत्रणा राबवून त्या ठिकाणी इन कॅमेरा शूटिंग चालू असताना परीक्षा घेणं हा त्या ठिकाणी प्रकार झालेला आहे. मी एक शिक्षक या नात्यानं सांगू शकतो की शिक्षणामध्ये असे जर घडले तर विद्यार्थ्यांची पिढी ही बर्बाद होण्यासारखी आहे. म्हणून ह्या आपला पिढीला वाचवायचा असेल तर हा कुठे ना कुठेतरी हात
जो काळा बाजार आहे तो थांबला पाहिजे. कारण माझ्या हातातूनच किंवा शिक्षक हातातूनच एखादा कलेक्टर, एखादा इंजिनियर, एखादा डॉक्टर यामधून मी जे पुरावे वगैरे दिलेले आहेत ह्याच्यातून मी इथंच थांबणार नाही. जोपर्यंत हा जो काळा धंदा आहे, काळा बाजार, शिक्षणाला लागलेली काळीमा ही जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत माझा लढा चालूच राहणार. या संपूर्ण प्रकारानंतर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या केंद्रावर विशेष लक्ष देऊन इन कॅमेरा परीक्षा घेण्याचे आदेशित केले आहे. परंतु एवढ्यावरच ही कारवाई थांबणार की शिक्षणाधिकारी व माननीय जिल्हाधिकारी यावर काही ठोस कारवाई करणार असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.